नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे अजितदादा पवारांनी एक अत्यंत सुवर्ण संधी घालवली. म्हणजे हे जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं, त्या मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने मनोज जरांगे आणखीन इतर मराठा नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसला ब्राह्मण म्हणून टार्गेट करत होते. आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे शरद पवारांचा होता. आणि ते सुप्रिया सुळे तिथे येऊन गेल्या, त्याच्यावरनं ते अगदी शिक्कामोर्तब झालं. धैर्यशील मोहिते येऊन गेले, त्याच्यावरनं अगदी शिक्कामोर्तब होऊन गेलं. ते ह्या काळामध्ये हे कसं आहे, हे कसं बरोबर आहे किंवा कसं चूक आहे, ह्याच्यामध्ये अजितदादांना एक खूप मोठी संधी होती की त्यांना त्यांच्या काकांचा जो दुटप्पीपणा आहे किंवा जो काकांचा जो अप्रामाणिकपणा आहे तो त्यांना उघड करून दाखवता आला असता. याच्यामध्ये ही संधी दादांनी घालवली. आणखीन आज मी म्हणतो की मराठा समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू, मराठा समाज दोन्ही म्हणू आपण त्याला, सगळ्यात मोठं मराठा स्ट्रॉंगमॅन किंवा मराठा नेतृत्व कोण असेल तर ते नंबर 1ला आहेत, ते शरद पवार आहेत. पवारसाहेब हे सगळ्यात मोठा स्ट्रॉंग मराठा. त्याच्यानंतर 2 नंबरला आहेत ते अजित पवार. अजितदादा हे 2 नंबरला आहेत. आणखीन ते पवार साहेबांनी एवढेच स्ट्रॉंग आहेत, फक्त आता ते वयाचा एक डिफरन्स आहे त्याच्यामुळे तो त्यांना, आणि काका पुतणे आहेत त्याच्यामुळे तो त्यांना हे आहे. पण पवारांचं राजकारण म्हणजे शरद पवारांचं जे राजकारण आहे हे काय आहे हे अजितदादाला एकदम खूप चांगलं माहिती आहे. म्हणजे किती घाणेरडं राजकारण पवारसाहेब करतात हे त्यांना सगळं चांगलं माहिती आहे. आणि आज ते पवारसाहेबांना सोडून बाहेर आलेत. स्वतःचं एक अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना त्यांनी पवारसाहेबांना, म्हणजे आज पवारसाहेबांचं राजकारण उघडं करायला पाहिजे होतं. म्हणजे आज अजित पवारांचा नंबर 1चा शत्रू कोण आहे, राजकीय, वर्गीय वैयक्तिक नाही, राजकीय नंबर 1चा शत्रू कोण आहे तर ते माननीय पवारसाहेब. शरद पवारसाहेबच हे अजितदादाचे नंबर 1चे राजकीय शत्रू आहेत. म्हणजे काका पुतणे हा नातं वेगळं, पण राजकीय शत्रू तर हे आहेत 100%. तेच जे आहे याच्यामध्ये अजित पवारांना वरती यायचं असेल तर त्यांना शरद पवारांवर कुरघोडी राजकीयदृष्ट्या ही करायलाच लागणार काय. आणि ती कुरघोडी करत असताना पवारसाहेबांनी, कारण पवारसाहेब हे त्यांच्या स्वतःच्या आणखीन सुप्रिया सुळेंच्या स्वार्थासाठी हे कोणाचाही बळी देऊ शकतात. त्यांनी अजितदादाचा बळी द्यायचा प्रयत्न केला, पण अजितदादा वेळीच सावरले. आणखीन ते काय म्हणतात त्याला, थोडे उशिरा सावरले, वेळीच नाही थोडे उशिरा सावरले, म्हणजे वाचले ते त्याच्यातून. आणि ते आज NDA बरोबर आले, भाजपबरोबर आले. आणि भाजपबरोबर आल्यानंतर अजित पवारांच्या राजकारणामध्ये किती पॉझिटिव्ह बदल झाला हे सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर मी वेगळं काही करायची गरज नाही. मी मागे सुद्धा याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे. पण आज स्ट्रॉंग मराठा म्हटल्यावर आज अजितदादा एक उत्तम, म्हणजे मी पर्याय म्हणणार नाही, अजितदादा हाच एक दुसरा नेता आहे की जो पवारसाहेबांना ह्यामध्ये शह देऊ शकला असता. आणि त्याच्यामध्ये एक ते भाजपच्या बरोबरच्या राजकारणात सुद्धा ते वरती आले असते. म्हणजे जे आज शिंदेंनी राजकारण केलं ते राजकारण अजितदादांनी केलं नाही काय. पण अजितदादा तसे पॅसिव्ह राहिले. अजितदादा समजा थोडेसे ॲक्टिव्ह राहिले असते आणि ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांची माणसं पाठवून त्यांनी हे आंदोलन व्यवस्थित देवेंद्र फडणवीसला हँडल करायला मदत केली असती. म्हणजे आतमधनं केली असेल, मी नाही म्हणत नाही, पण अजितदादांचा चेहरा कुठेही दिसला नाही, समजलं. ऑन दी कॉन्ट्री अजितदादांचे जे काही बीडचे आमदार वगैरे होते हे जरांगेंबरोबर होते. जरांग्यांना म्हणजे ते जरांग्यांना सपोर्ट होता असं म्हणणं नाही, पण ते जरांग्यांबरोबर होते. पण हा बेस त्यांनी अजितदादांनी व्यवस्थित हाताळून, म्हणजे त्यांनी मनोज जरांगेंना तर हँडल केलं असतं तर आज पवारसाहेबांच्या मागे जो कुठला उरला सुरलेला किंवा शिल्लक मराठा आहे काय, हा शिल्लक मराठासुद्धा अजितदादांबरोबर आला असता. आज मराठा वोट हे डिवाईड झालेलं आहे. एकनाथ शिंदेंमध्ये, अजित पवारांमध्ये, शरद पवारांमध्ये, शिल्लक उद्धव ठाकरेंबरोबर जो मराठा आहे तो नगण्य आहे. पण आणि काँग्रेसमध्ये ह्या 4 लोकांमध्ये मराठा हा डिवाईड झालेला आहे.
आणि आज मराठा समाज हा संभ्रमित आहे की कोणाच्या मागे जावं त्यांनी. काय, कारण पवारसाहेबांबरोबर कुठलाही काँग्रेसचा नेता हा पवारसाहेबांबरोबर जायला तयार नसतो, किंवा कुठलाही मराठा नेता किंवा किंबहुना कुठलाही नेता सुप्रिया सुळे सोडल्या तर ह्या पवारसाहेबांबरोबर जायला तयार नसतो. आज पवारसाहेबांनी अजितदादाला हे करण्यासाठी म्हणून घरातलंच पिल्लू एक सोडलेलं आहे. ते त्यालाही कळत नाही की त्याचा कधी ते बकरा करतील, तो म्हणजे रोहित पवार. काय, आणि जयंत पाटलांची तुम्ही स्टेटमेंट्स बघा. जयंत पाटलांची स्टेटमेंट्स किती संयमी आहेत. ते पवारसाहेबांना दुखवत पण नाहीत आणि पवारसाहेबांना खुश पण करत नाहीत. दोन्ही गोष्टी आहेत ते. त्यामुळे अत्यंत बॅलन्स्ड असं ते हे. पण जयंत पाटील हा महाराष्ट्राचा नेता नाही, मराठ्यांचा नेता नाही. एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा नेता नाही. एकनाथ शिंदेंचं वर्तुळ हे थोडंफार कोकण आणि आता काय दरेगाव असेल ते दरेगावच, सातारा नाही, आणि ठाणा, डोंबिवली वगैरे ह्या पट्ट्यामध्येच एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे. बाकी महाराष्ट्रावर शरद पवारांनंतर वर्चस्व म्हटलं तर ते अजित पवारांचंच आहे. आणि अजित पवारांनी आत्ता दादांनी हा खूप मोठा निर्णय घ्यायला पाहिजे होता की त्यांनी व्यवस्थित हँडल करून ते केलं असतं तर आज जरांगेंनी सुद्धा त्यांचं ऐकलं असतं. आणि आज मराठा समाज जो संभ्रमित अवस्थेत आहे, कारण कोणाचं नेतृत्व स्वीकारावं. काँग्रेसकडे नेतृत्व शून्य झालेलं आहे मराठा समाजातलं. एकनाथ शिंदे हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राचं नाही, मराठा नेतृत्व नाही. शरद पवार आहेत पण शरद पवारांवर कोणाचा विश्वास नाही. आणि अजित पवार आहेत पण अजित पवार आज थोडंसं म्हणजे त्यांचं राजकारण काय मला माहीत नाही, थोडंसं अलूफ दिसले या संपूर्ण ह्याच्यामध्ये. त्यामुळे अजितदादांनी समजा पुढे येऊन ओपनिंग बॅट्समन येऊन समजा त्यांनी बॅटिंग केली असती तर त्यांना म्हणजे चांगलं यश मिळालं असतं, चांगली कीर्ती मिळाली असती. एक भाजपचा पण एक खूप मोठा सपोर्ट त्यांना झाला असता आणि भाजपला एक मराठा नेत्याचा सपोर्ट झाला असता. कारण मराठा मतं ही मोठ्या प्रमाणावर भाजपला पडत नाहीत आणि भाजपकडे सक्षम मराठा नेतृत्व पण नाही आहे. जे मराठा नेतृत्व आहे ते सक्षम नाही आहे. काय, त्यामुळे सक्षम मराठा नेतृत्वासाठी तुम्हाला अजितदादांचा चांगला उपयोग झाला असता. अजितदादांनी त्यांना मदत करायला काहीच हरकत नव्हती, कारण तसं मुख्यमंत्र्यांचं आणि अजितदादांचं चांगलं आहे. अजितदादा काय सारखे पळत नाहीत अमित शहाला भेटायला, नरेंद्र भाईंना भेटायला, यांना भेटायला सारखे पळत नाहीत जसे एकनाथ शिंदे जातात तसे. म्हणजे सध्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात बॅलन्स राजकारण कोण करत असेल तर ते अजितदादा आहे. पण ह्या मराठा आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये अजितदादांनी खूप चांगली सुवर्णसंधी त्यांचा राजकीय शत्रू शरद पवारांना हरवण्यामध्ये घालवली. आज एवढंच. धन्यवाद.